आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडत असेल सतत की आपले साहेब सतत TLCला जातात, तिथे जाऊन करतात तरी काय? काहीतरी शिकायला जातात पण शिकतात तरी काय? तर आपल्याकडे काही TLCN असे आहेत की जे सेशनमध्ये जे शिकतात ते लगेच आपल्या कंपनीमध्ये येऊन आपल्या टीमला पण शिकवतात. यापैकीच एक आपल्याकडे TLCN आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रशांत वाघ. त्यांना जे काही TLCमधल्या लर्निंग्स त्यांना मिळाल्या त्या त्यांनी आपल्या कंपनीमध्ये जाऊन आपल्या टीमला पण शिकवल्या आणि त्यांना जे काही त्यांच्या टीमला त्यांनी जे काही शिकवलं त्याच्यातून त्यांच्या कंपनीची प्रगती कशी झाली हे आपण पुढच्या प्रेझेंटेशनमधून पाहणार आहोत. टीम वाघ मोटर्स, टाळ्यांनी स्वागत करा. नमस्कार, मी विजया, अकाउंटंट वाघ मोटर्स. मी वाघ मोटर्समध्ये सेल परचेस एंट्री, बँक रिकन्सिलिएशन आणि सप्लायर अँड डिस्ट्रीब्युटरचे स्टेटमेंट टॅली करणे इत्यादी कामे करते. नमस्कार, मी अनिता वाघ, सफाई कर्मचारी वाघ मोटर्स. मी हाऊसकीपिंगचे कामं करते आणि सर्व ऑफिस स्टाफला 2 वेळेचा चहा देते आणि इतर सर्व कामं करते. आज आम्ही आपणास वाघ मोटरच्या उभारणी TLCची शिकवण प्रत्यक्षात अंमलात आणल्यामुळे आम्ही कशा प्रकारे उभारी घेतली याचे एक छोटेसे सादरीकरण करणार आहोत. वाघ मोटर्स हे टाटा मोटर्स कंपनीचे कमर्शियल अधिकृत सर्व्हिस स्टेशन असून येथे आम्ही टाटा कंपनीच्या सर्व प्रकारच्या कमर्शियल गाड्या जसे ट्रक, ट्रेलर, डंपर इत्यादींचे रिपेरिंगचे कामे करतो. त्याचप्रमाणे आम्ही टाटा कंपनीचे पार्ट्स, 9 प्रकारचे ऑइल आणि डेप याची रिटेल मार्केटमध्ये विक्री करतो. वाघ मोटर्स ही एक TLCच्या शिक्षणाची देण असून 22 फेब्रुवारी 2022 रोजी वाघ मोटर्स हे वर्कशॉप सिन्नर येथे सुरू झाले. आज गेल्या 4 वर्षांमध्ये TLCचे शिक्षण प्रत्यक्षात राबवणे, TLC ज्येष्ठांचे मार्गदर्शन या सर्वांमुळे बिझनेस ग्रोथ, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि आम्ही मार्केट फेम अनुभवतो आहे. चला तर बघूया TLCच्या विठ्ठलाने वाघ मोटरची उभारणी कशी केली. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मावशी. मॅडम, आपल्या वर्कशॉपचा 4था वर्धापक दिनाचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला. हो ना मावशी, मलाही बघता बघता 3 वर्ष होऊन गेले. मला तर 3च महिने झाले. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो ना, विचारा ना मावशी. मॅडम, मला प्रशांत सरांच्या लॅपटॉपवर एका विठ्ठलाच्या रूपामध्ये एक माणसाचा फोटो दिसतो, ते कोण आहेत? अहो मावशी, ते TLCचे विठ्ठल म्हणजेच आदरणीय बागवे सर आहेत. सर आहेत का? काय शिकवतात ते आणि त्यांच्या वेगवेगळे इंग्रजीत नावे का आहेत? अहो मावशी, ते आपल्यासारख्यांना व्यवसाय कसा करायचा ते शिकवतात आणि ते नाव म्हणजे कोणत्याही व्यवसायाचे 6 मूलभूत अंग आहेत. मॅडम, आपल्यावर वाघ मोठा सर विठ्ठलाची कृपा आणि त्यामधून आपली प्रगती कशी झाली ते सांगा ना. अहो मावशी, प्रत्येक व्यवसायाचं सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं अंग म्हणजे फायनान्स म्हणजे आर्थिक व्यवस्थापन. प्रत्येक व्यवसाय हा आर्थिक व्यवस्थापनावर उभा असतो. जसा विठ्ठल विटेवर उभा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक बिझनेस हा आर्थिक व्यवस्थापनावर उभा असतो. वाघ मोटर्समध्ये पहिल्या दिवसापासून TLCने शिकवलेल्या आर्थिक साधनानं खूप काम केले आणि करतोय. वर्कशॉप उभे राहण्यासाठी सर्वात मोठा वाटा आहे तो डेप कॅश फ्लो प्रोडक्टचा. डेपचा धंदा उभा राहिला तो TLCच्या आर्थिक शिकवणीमुळेच. आणि आपण TLCने शिकवलेले OCC हे आर्थिक साधन वापरले. OCC म्हणजे ऑपरेशनल कॅश फ्लो सायकल. TLCने शिकवलेल्या कॅश सायकलच्या धर्तीवर आपण डेप पेमेंट सायकल बनवली. त्यामुळेच आपण जास्तीत जास्त डेप विक्री, त्यावर डिस्काउंट आणि टाटा मोटर्सकडून इन्सेंटिव्ह मिळवला. मावशी, याच वर्षी फेब्रुवारीपर्यंत सांगायचे झाले तर आपण 700 केळ डेप विकले आणि तेच जर पैशात सांगायचे झाले तर 3,88,00,000 रुपयाचे आपण डेप विकले आणि टाटा मोटर्सकडून त्यावर 16 लाखापेक्षा जास्त इन्सेंटिव्ह आपण मिळवला आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे फायनान्शियल इयर 24-25चा आपण डेप बिझनेस ग्रोथचा अवॉर्ड मिळवला आहे आणि 25-26चा आपणच मिळवू. व्यवसायाचे सर्वात महत्त्वाचे आणि दुसरा अंग म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे व्यवसाय करतानाचे धोरण. TLCने शिकवलेले 4P म्हणजे वर्कशॉप ज्या जागेवर आहे ती जागा, सेगमेंटेशन आणि व्हिजन यावरही आपण खूप काम केले आणि करतोय.
जागेवर काम केले म्हणजे अहो मावशी, आपले वर्कशॉप सिन्नरच्या घाटाजवळ आहे, त्याला कुठेही डिवायडर नाही, त्यामुळे आपले धोरण फिक्स आहे. जो कस्टमर घाट उतरून येईल तो आपलाच कस्टमर आहे, त्यामुळे आपण त्याला दोन्ही बाजूला सर्व्हिस दिली आहे. आणि जो कस्टमर घाट उतरून जाईल तो आपला कस्टमर नाही, अशी सोपी स्ट्रॅटेजी बनवून आपण काम करतोय. TLCने शिकवलेल्या सेगमेंटेशन या साधनाचा वापर करून आपण आपल्याकडे येणारा कस्टमर 11 सेगमेंट्समध्ये डिवाईड करून प्रत्येक सेगमेंट्सवर डेली किती गाड्या येतात, किती बिलं बनतात आणि प्रत्येक सेगमेंट्सवरून डेली किती रिव्हेन्यू जनरेट होतो यावरही आपण अभ्यास करू लागलो. तसेच TLCने शिकवल्याप्रमाणे आपण प्रत्येक सेगमेंटच्या कॅपेबिलिटीज ओळखून प्रत्येक सेगमेंट्सवरून जास्तीत जास्त रिव्हेन्यू कसा जनरेट करता येईल याची आपण स्ट्रॅटेजी बनवू लागलो. आता मावशी, आत्ताचे सांगायचे झाले तर आपण फक्त 3 सेगमेंट्सवर काम करून महिन्याला 75 ते 80 लाख रुपयाचा व्यवसाय करत आहोत. मॅडम आपण समृद्धी हवेवर नवीन वर्कशॉप चालू करणार आहोत ना. हो ना मावशी, तेच वाघ मोटरचे व्हिजन आणि प्रशांत सरांचे स्वप्न आहे. भविष्यातून आपल्या जवळ जाणाऱ्या मोठ्या हायवेवर म्हणजे समृद्धी हायवे आणि सुरत चेन्नई हायवेवर आपण नवीन वर्कशॉप चालू करून महिन्याला 2 कोटीपेक्षा जास्त बिझनेस करू, हेच वाघ मोटरचे व्हिजन आहे. अरे बापरे, अजून 2 नवीन वर्कशॉप म्हणजे अजून माणसे लागतील. मॅडम एवढे माणसे कुठून आणायचे? अहो मावशी, काळजी नका करू, त्याचं पण उत्तर आपल्याला विठ्ठलानेच दिले आहे. TLC आपल्याला शिकवते माणसे कसे भरती करायचे, त्यांना कसे विकसित करायचे, त्यांना कसे सांभाळायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना आपल्याकडे जास्तीत जास्त दिवस कसे टिकवून ठेवायचे. TLCने शिकवल्याप्रमाणे आपण आपल्याकडे एक चांगले ऑर्गनायझेशन कल्चर म्हणजे एक चांगली संस्कृती तयार करण्याकडे लक्ष देत आहोत. वाघ मोटर्सने आपले एक मानव संसाधन धोरण तयार केले आहे. त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याचा अपघात विमा काढला, प्रत्येक कर्मचाऱ्याचा वाढदिवस आपण वर्कशॉपला साजरा करतो. त्याचप्रमाणे आपण वर्कशॉपला वर्षातली विविध सणही साजरे करतो आणि कर्मचाऱ्यांच्या घरगुती कार्यक्रमांनाही आवर्जून हजेरी लावतो. तसेच आपण TLCने शिकवलेले सामाजिक कार्यक्रम, झाडे लावणे, रक्तदान करणे यामध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास सांगतो. हो, खरे आहे. या सर्वांमुळे सर्व कामगार मन लावून काम करतात आणि आपण एका परिवारात काम करतो असे राहतोय. मावशी, माणूस हे असं संसाधन आहे जे ज्ञानापेक्षा वेगळं, क्षमतेपेक्षा जास्त आणि वेळेनुसार वेगवेगळी कामे करू शकतो. म्हणजे काय? अहो मावशी, आपल्या वर्कशॉपमधील 5 मॅनेजर पदावरील 3 माणसे असे आहे की त्यांनी कधीही कोणत्या वर्कशॉपला काम केलेले नाही. त्यापैकी दीपक सर हे पहिले माझ्यासारखे अकाउंटंट होते. त्यांनी 3 वर्षामध्ये सगळे काम शिकले, सांभाळले आणि आज ते वर्कशॉपचे वर्क्स मॅनेजर म्हणून काम करत आहे. तसेच तुषार सर हे महिंद्रा कंपनीत मेकॅनिक होते. आज ते आपल्या वर्कशॉपमध्ये 3 वर्षामध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम बघत आहेत. त्याचप्रमाणे अजिंक्य सर हे दगडू तेलीमध्ये सेल्समॅन म्हणून काम करायचे, तर ते आज आपल्या वर्कशॉपचे डेप मॅनेजर म्हणून काम करत आहे. हो, खरे आहे. या प्रशांत सरांनी खूप माणसांना सर्व कामांमुळे प्रोत्साहित केले आणि तयार केले आणि मला स्वतःला त्यांनी त्यांच्या वर्कशॉपमध्ये कॅन्टीन उघडून दिली आणि मला काहीतरी नवीन करण्याची संधी दिली. अहो मावशी, हेच तर नेतृत्व गुण आहे आणि हीच तर विठ्ठलाची देण आहे. वर्कशॉपमध्ये प्रशांत सरच नाही तर वेगवेगळी माणसे वेगवेगळ्या उंचीवर गेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिन्नरसारख्या छोट्या गावात टाटा मोटर्सचं अधिकृत काम करणारा वाघ मोटर्स हा व्यवसाय नावावर उपास आणि उभारीस आला. विठ्ठलाच्या रूपामध्ये येऊन वाघ मोटरचा आधार आणि पाठीराखा राहिल्याबद्दल धन्यवाद आदरणीय बागवे सरांनी. धन्यवाद TLC. एक नंबर. या नारी शक्तीसाठी टाळ्यांचा कडकडाट अजून एकदा व्हायला पाहिजे. TLC लर्निंगमधून जन्माला आलेल्या कंपनीमध्ये TLCचं इम्प्लिमेंटेशन इतकं सुंदर असायलाच पाहिजे आणि ते आपण सगळ्यांनी बघितलंच. आता ही जी काही सगळी प्रगती आहे ती प्रगती आपण बघितली आणि ही प्रगती आपल्याला पण इन्स्पायर करेल असं मी समजतो. तर मी आता क्वेश्चन ॲन्सर्ससाठी पुढे जाण्याच्या आधी मी प्रशांत वाघ यांना बोलवतो. प्रशांत. मॅडम, ॲज ॲन अकाउंटंट डेफ OCC हे एवढं यशस्वी कसं झालं असेल याच्याबद्दल जरा आम्हाला सांगाल का?
सर त्यामागे भरपूर कारणं आहेत, पण सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे डेज ऑफ अकाउंट रिसिवेबल 0 आहे, कारण आपला हा नो क्रेडिट पॉलिसीचा बिझनेस आहे. आणि दुसरे म्हणजे डेज ऑफ होल्डिंग इन्व्हेंटरी नसल्यासारखेच आहे, त्यामुळे डेप OCC हे सक्सेसफुल आहे असं मला ग्रेट. आपल्याला पण असेच कॅश अँड कॅरीवाले काहीतरी प्रॉडक्ट मिळाले पाहिजे ना. दुसरं, तुमचे सेगमेंट फिक्स आहेत की बदलत राहतात? सर सांगितल्याप्रमाणे सेगमेंट हे कॉम्पिटन्सीवर आधारित असतं आणि कॉम्पिटन्सी असेल तरच आम्ही सेगमेंटचा विचार करतो. जसे SUV म्हणजे छोट्या गाड्या आणि ॲक्सिडेंट हे सेगमेंट आमच्याकडे नाहीच आहे, पण आता आम्ही कॉम्पिटन्सीचा विचार करून ॲक्सिडेंट हे व्हेकल चालू केले आहे. ग्रेट. सिम्पली ऑसम. थँक्यू प्रशांत, थँक्यू वाघ मोटर्स टीम. एकदा जोरात टाळ्या.